राहुल आणि ओमकार ही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. सन्माननीय तुकाराम भोईर साहेब सरवली पाड्याचे प्रसिद्ध उद्योगपती आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जात आहे. निमित्त आहे आई एकविरा सांगे आयोजित आई एकविरा चषक 2024. खोलवा टप्प्याचा बॉल नीटसा खेळता आलेला नाहीये, मात्र एक चोटी धाव जरूर तेथे पूर्ण करतायत. साहेबांना आपण देऊयात गणरायांची प्रतिमा. प्रत्येक आमच्या पाहुण्याला इथे सप्रेम भेट देखील दिली जात आहे. एक खूप सुंदर संकल्पना या स्पर्धेमध्ये राबवली जात आहे. लाजवाब आयोजन आहे सकाराम शेठ पाटील यांचं. थँक्यू सो मच साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि खऱ्या अर्थानं आपण या स्पर्धेची शोभा वाढवत आहात. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. पहिला बॉल डॉट, त्यानंतर आली आहे सिंगल. 3-3 षटकांचा हा सामना आहे, कारण ही द्वितीय फेरीची लढत आहे. पुढचा बॉल सामना करेल ओमकार. यावेळेला कट केलाय. ओहो, झेल होता, मात्र पॉइंटला चूक घडते आणि बॉल निघून जातोय डीप पॉइंट सीमारेषा पलीकडे. येतोय चौकार. दोन्ही संघांच्या कर्णधारांना आम्ही विनंती करतोय, आपण टॉस साठी यायचं आहे. जय सावराई एलकुंदे टीमचे कॅप्टन आणि जय अंबिका देवरुंगपाडा मनोज गोडे अँड कंपनी टीमचे कॅप्टन, आपण टॉस साठी या. कदाचित थोडासा बदल असेल, मला वाटतं दुसऱ्या फेरीतील सामना खेळवला जाईल. जय सावराई एलकुंदे संघाला पुढे वाटचाल देण्यात आलेली. मला वाटतं जय अंबिका देवरुंगपाडा संघ उपस्थित होत नाहीये काही कारणास्तव, त्यामुळेच आपण द्वितीय फेरीची लढत खेळवणार आहोत. म्हणजेच जय सावराई एलकुंदे विरुद्ध योगेश स्मृती आमणे ए असा सामना असेल. सो आमणे टीमचे कॅप्टन आणि एलकुंदे टीमचे कॅप्टन, आपण टॉस साठी सज्ज राहायचं आहे. एक नेत्रदीपक फटका आलाय ओमकारच्या बॅटमधून. ओमकारनं पहिल्या मॅच मध्ये देखील सकाळी चांगली कामगिरी केली होती. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली असं वाटतंय. विकेट कीपर कडून येथे मिस्टेक घडलेली आहे. सोपा झेल होता, रेग्युलेशन कॅच होती, परंतु आमिरच्या हातातून बॉल निसटलाय. स्वतःवर पूर्णपणे निराश आहे. पहिल्या सामन्याचा हिरो आमिर बॅटिंग लाजवाब केली होती. त्याने एक हाती किल्ला लढवला होता आणि सामना जिंकून दिला होता लोणार संघाला. अगदी पराभवाच्या छायेत एक वेळ गेला होता लोणार संघ. आज खऱ्या अर्थानं चमत्कार होताना दिसत आहेत या स्पर्धेमध्ये. मागच्या मॅच मध्ये आमणे संघ सुरुवातीला असं वाटत होतं की एकतर्फी पराभव त्यांना स्वीकारावा लागेल, मात्र ऋषीनं तुफानी बॅटिंग केली आणि 72 धावा चेस करून दाखवल्या. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला अगदी स्लॉट मध्ये पडलेला बॉल, लॉफ्टेड फटका, वाईड लॉंग ऑनला फिल्डर जज करतोय. जबरदस्त कॅच, फलंदाज होईल बाद. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय बाळाराम मेहर साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. मेहर 11 पापगाव संघाची सर्व आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्याला विनंती असेल, आपण व्यासपीठावर यायचं आहे. बऱ्याचदा आपण त्यांना प्लेइंग 11 मध्ये देखील पाहत असतो. मेहर 11 पापगाव संघाकडून आमचे मान्यवर आहेत सन्माननीय बाळाराम मेहर साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. पहिल्या विकेटचं पतन झालंय. धावसंख्या 6 असताना षटकार ठोकण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी फलंदाज राहुलचा. राहुल आणि ओमकार दोघांची बॅट तळपली होती पहिल्या मॅच मध्ये आई एकविरा नांदकर संघाविरुद्ध खेळत असताना. त्या मॅच मध्ये मात्र ते धावांचा पाठलाग करत होते. आता परिस्थिती थोडी वेगळी आहे. दुपारचं सत्र आहे, रणरणतं ऊन पाहायला मिळतंय. वारे जरूर थोडेफार वाहत आहेत मैदानावरून आणि या मैदानाचं वैशिष्ट्य आहे की इथे हवा थोडी खेळती राहतेच नेहमीच. सायंकाळच्या सत्रामध्ये तर हवेचा जोर जास्त असतो. नवीन फलंदाज योगेश बॅटचा थोडासा फेस उघडत असताना दिशा दाखवली. पॉइंटला फिल्डर उपस्थित आहे. बॉल अडवण्यापूर्वी मात्र एक धाव पूर्ण केली गेली आहे आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ येथे समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1-7. मेहर 11 बापगाव संघ प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये आई गावदेवी लोणार संघाच्या अगेन्स्ट 3-3 षटकांचा सामना आहे. विनंती असेल 15 मिनिटांच्या आत आपण 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. षटक संपल्यानंतर जास्त काळ टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. कालच्या पेक्षा आज जास्त रंगतदार लढती पाहायला मिळत आहेत. काल देखील खरं तर चांगलं क्रिकेट इथे पाहायला मिळालं होतं आणि अगदी सुरळीतपणे कालचा दिवस पार पाडला गेला. एकूण 3 दिवसांची ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्या समोर घेऊन आलेले आहेत सन्माननीय सकाराम शेठ पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम आई एकविरा स्पोर्ट्स सांगे.
आमने लोणार परिसरातील क्रिकेट रसिकांना खऱ्या अर्थानं भुरळ घातलेली आहे या स्पर्धेनं आणि प्रत्येक संघ येथे खेळण्यासाठी उत्सुक दिसतोय. परंतु काही मर्यादा असतात. 3 दिवसांची स्पर्धा आहे आणि त्यामुळेच जेवढे संघ खेळता येतील तेवढ्या संघांना प्राधान्य देण्यात आलेलं देखील आहे. हा बॉल क्विकर आहे परंतु उजव्याष्टीच्या थोडा बाहेर जात असताना खेळण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटनं बिरकावून देण्याचा प्रयत्न चेंडू बॅटवर घेऊ शकला नाहीये फलंदाज योगेश. ओमकार आणि योगेश ही जोडी खेळपट्टीवर आहे. गोलंदाजीसाठी राजला आमंत्रित करण्यात आले दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये लोणार संघानं पराभूत केलं होतं जय हनुमान चौदरपाडा सारख्या बलाढ्य संघाला. यावेळेला फक्त दिशा दाखवली. अपरकटचा वापर. अप्रतिम फटका. एक दिलखेचक फटका. बॉल थर्डमॅन सीमारेषा पलीकडे येतोय चौकार. शॉर्ट थर्डमॅनला तेथे फिल्डर उपस्थित होता. पॉइंटला खेळाडू आहे मात्र उसळता बॉल होता आणि थोडी वेट होती. बॅकफुटला वेट करत असताना फक्त बॅटचा फेस उघडला इनफिल्डच्या वरून आणि अगदी गॅपमधून देखील फटका खेळला होता. शॉर्ट थर्डमॅनला बीट करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय 4 धावांसाठी. एक अतिशय कलात्मक चौकार योगेशच्या बॅटमधून येतोय. 4 धावांनी संघाची धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. जाऊन पोहोचली 11 वर. 11 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना या मॅचमध्ये मेहर 11 बापगाव संघ. बापगाव विरुद्ध लोनाड दुसऱ्या फेरीतील हा सामना. यावेळेला चॉप केलाय परंतु फिल्डरला बीट करता आलेलं नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण फ्लाय स्लिपच्या दिशेनं. एकच धाव तिथे मिळते. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या आता पोहोचली आहे 12 वर. 3-3 षटकांचे सामने आहेत. काल देखील द्वितीय फेरीचे सामने 3-3 षटकांचे पाहायला मिळाले होते आणि 30 ते 35 एक चांगली धावसंख्या मानता येईल 3 ओव्हर्समध्ये. 40 किंवा त्यापेक्षा अधिक धावा जर जोडल्या गेल्या तर त्या धावांचा पाठलाग करणं थोडंसं खडतर असेल. पण आज आपण बघतोय की मोठमोठ्या धावसंख्या देखील चेज होत आहेत. आज वेगळे संघ खेळत आहेत. कालचे संघ वेगळे होते. यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु एलिव्हेशन नाही आहे फटक्यामध्ये. डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण मिड विकेट रिजनमध्ये फक्त एक धाव येथे मिळते. स्वतः संघनायक चेंडूवर अतिशय वेगानं पोहोचला होता ज्ञानेश्वर. चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना मोठे फटके खेळावे लागतील. प्रयत्न सुरू आहेत फलंदाजांचे. आतापर्यंत फक्त 2 चौकार आलेले आहेत आणि धावसंख्या फक्त 13. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय. पुढील सामन्याच्या टॉससाठी आमने टीमचे कॅप्टन आणि एलकुंदे टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय. ऑन साईडला लॉंग ऑन उपस्थित आहे. चांगली फिल्डिंग राहुल मार्फत पाहायला मिळते. एकच धाव तेथे पूर्ण केली गेली आहे. अक्षय आहे मला वाटतं डीपमध्ये. अक्षयनं या अगोदर एक चांगला झेल देखील स्वीकारला होता आणि पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये लोणार संघ 5 धावांची पेनल्टी घेऊन खेळला होता मात्र तरी देखील तो सामना त्यांनी जिंकला. कमालीची कामगिरी आमिरची राहिली. ओहो फुल टॉस आहे परंतु मिस टाइम स्ट्रोक. बॉल हवेत. फिल्डर जज करतोय कॅप्टन ज्ञानेश्वर. चांगला झेल स्वीकारलाय. फलंदाज बाद. अतिशय सुंदर कॅच ज्ञानेश्वर मार्फत. आज आपण वाघे राजा साखरवाडी संघाला देखील ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. साखरवाडी संघाचं आगमन झालेलं आहे. आपला हार्दिक स्वागत आहे. आई एकविरा चषकामध्ये 14 या धावसंख्येवर हा दुसरा फलंदाज बाद झालाय ओमकारच्या रूपात. आधी राहुल बाद झाला होता. राहुलने फक्त 1 धाव जोडली. ओमकारनं बाद होण्यापूर्वी 6 धावांचं योगदान दिलं. योगेश खेळपट्टीवर आहे आणि आता नवीन बॅटर हेमंत मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. चांगली गोलंदाजी राहिली आहे पहिल्या 2 षटकांमध्ये. आई गावदेवी लोणार संघाकडून. धावसंख्या 14. 2 गडी बाद. शेवटचे षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय अक्षय. फक्त 7च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. मागच्या मॅच मध्ये अक्षरशः धावांचा पाऊस पाहायला मिळाला होता. तब्बल
44 धावा आपण बघितल्या आणि 8 षटकं कंप्लीट देखील झाली नव्हती. 3 चेंडू राखून विजय प्राप्त केला गेला होता योगेश स्मृती आमणे ए संघाकडून. ओम साई किरवली संघाला त्यांनी पराभवाची धूळ चारली. परंतु या मॅच मध्ये आतापर्यंत तरी गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय. अक्षयचा पहिला बॉल स्वीप केलाय हवेतून, मात्र गॅप शोधलाय. जबरदस्त फटका, बॉल सीमा पार, येतोय चौकार. कमजोर बॉल होता, त्याचा फायदा घेतलाय फलंदाज योगेशनं. चांगला स्वीप शॉट दाखवलाय, थ्रू स्क्वेअर लेग चौकार प्राप्त केलाय. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल आहे, चांगली लाईन, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतोय. खरं तर जास्त आखूट टप्प्याचा बॉल नव्हता, त्याला कट करण्याचा प्रयत्न केला. वेट जरूर होती, परंतु थोडासा एक्स्ट्रा बाउन्स असल्या कारणानं बॅट्समन बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्या 18, शेवटचे 4 चेंडू शिल्लक. शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. आमने टीमचे कॅप्टन आणि एलकुंदे टीमचे कॅप्टन आपल्याला. आपण टॉससाठी या. यावेळेला चांगलं टायमिंग साधलंय आणि प्लेसमेंट देखील लाजवाब आहे. कट करत असताना बॉल चाललाय पॉइंट सीमारेषा पलीकडे, अफलातून शॉट, चौकार. चांगली बॅटिंग करत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये फलंदाज योगेश, आतापर्यंत त्याने 3 चौकार ठोकलेले आहेत आणि 15 धावांचं योगदान दिले. तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे योगेश. इम्प्रोवाइज क्रिकेट देखील तो खेळू शकतोय, परंतु यावेळेला चेंडूच्या मेरिटवर त्याने कट शॉटचा वापर केला. हवेतून खेळला होता, परंतु पूर्णपणे गॅपमध्ये. एलकुंदे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपला हार्दिक स्वागत आहे. आमने टीमचे कॅप्टन आपण देखील त्वरित या. सत्यम दळवी. बघा, आज फार उशीर आपल्याला होत आहे आणि आज सामने देखील जास्त खेळवायचे आहेत, त्यामुळेच थोडी घाई करतोय आम्ही. खेळाडूंना देखील विनंती असेल आपण सहकार्य करा. 2 चौकार या ओव्हरमध्ये. 1 डॉट बॉल आलेला आहे. धावसंख्या 22. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अक्षय. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे. यावेळेला भिरकावून दिलाय आणि अगदी गॅप मधून पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स, चौकार. उत्कर्ष या मॅच मध्ये पाहायला मिळू शकतोय. बापगाव संघाकडे गोलंदाजी देखील चांगली आहे, विशेषतः ओमकार राहुल यांच्यासारखे गोलंदाज या टीमकडे आहेत. ओ, यावेळेला बैठक आणि बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. बिग 1, षटकार. फिनिशिंग टच या डावाला दिलेला आहे फलंदाज योगेशनं. एकूण धावसंख्या 34 पर्यंत नेऊन ठेवली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये अक्षयनं तब्बल 22 धावा खर्च केल्या आणि 35 धावांचं टार्गेट असेल 3 ओव्हर्समध्ये सामना जिंकण्याकरिता गावदेवी स्पोर्ट्स लोणार टीम समोर. या ठिकाणी मेहर 11 बापगाव संघाचे सर्व बाळाराम मेहर साहेब उपस्थित आहेत. आपल्याला आम्ही पुन्हा एकदा विनंती करतोय, आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. सखाराम शेठ पाटील आणि एकविरा स्पोर्ट्स सांगेकडून आपला हार्दिक हार्दिक स्वागत. वळूयात मित्रांनो पुढील सामन्याच्या टॉसकडे.
हा देखील दुसऱ्या फेरीतील सामना असेल, त्यामुळे 3-3 षटकांची लढत असेल याची नोंद दोन्ही संघ नायकांनी घ्यायची आहे. सन्माननीय बाळाराम मेहर साहेब, आपण थेट आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. माझ्या उजव्या बाजूला उपस्थित आहेत विजय वाकडे, जे सावराई एलकुंदे टीमचे कॅप्टन, आणि माझ्या डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकाल सत्यम दळवी यांना, जे कर्णधार आहेत योगेश स्मृती आमणे ए संघाचे. बाळाराम मेहर साहेब, आपला हार्दिक स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. टॉस कॉइन एका बाजूला सावरीदेव प्रसन्न आणि दुसऱ्या बाजूला आई एकविरा चषक, या स्पर्धेची सध्या आता चर्चा सुरू आहे. सत्यम दळवी कॉल देतील. आई एकविरा चषकाची मागणी आहे, परंतु सावरीदेव प्रसन्न आलेला आहे. नाणेफेकीचा कौल प्राप्त केलाय या ठिकाणी जय सावराई एलकुंदे संघानं. पाहुण्यांच्या शुभास्ते आपण थम्सअप देणार आहोत टॉस विनिंग कॅप्टनला. उन्हाची झळाली आहे आणि टॉस विनिंग कॅप्टनला आपण देतोय शीतपेय. थँक्यू सो मच बाळाराम मेहर साहेब. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं. विजय, पहिल्या सामन्यामध्ये खेळण्याची आवश्यकता भासलेली नाही आहे, कारण प्रतिस्पर्धी संघ उपस्थित नव्हता, त्यामुळे पुढे वाटचाल मिळालेली आहे. आणि आता दुसऱ्या फेरीमध्ये थेट तुम्ही खेळणार आहात. काय वाटतं, एक मोठं चॅलेंज तुमच्या समोर आलेलं आहे, कारण आमने संघ ज्यांनी नुकतेच 72 धावा चेस केलेल्या आहेत. ऋषीने जी बॅटिंग केली कमालच, म्हणजे अविश्वसनीय कामगिरी केली त्यांनी आणि खेळ अप्रतिम झाला त्याचा. टॉस जिंकलेला काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. स्पर्धेविषयी काय सांगाल? खूप चांगलं आयोजन झालेलं आहे. रोशननी मला फोन करून बोलला की विजय खेळायला येशील का. मी बोललो तू एंट्री ठेव, मी येईन. आणि मी समोरच्या संघाला सांगू इच्छितो, जय अंबिका देवरुंगपाडा संघाला, की तुमच्या एका चुकीमुळे पूर्ण आयोजन म्हणजे बिघडू नका, कारण की पूर्ण टुर्नामेंटची वाट लागते संघ न आल्यामुळे. निश्चितच हे फार महत्त्वाची बाब आहे. थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. सत्यम, निर्णय तुमच्या बाजूने जर लागला असता टॉसचा, तर काय निर्णय घेतला असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण केलं असतं, कारण की चेसिंगमध्ये आमचे फलंदाज थोडे टचमध्ये आहेत. पण बघूया, आता पहिले रन काढायचे तर जास्तीत जास्त काढू. गोलंदाजीबद्दल काय वाटतं? मागच्या मॅचमध्ये ज्या प्रकारे तुमची गोलंदाजी झाली, काय बोलाल? खूप चुकीची झाली. रणनीती आम्हाला आखण्याचा वेळच नाही मिळाला तसं बघशील. पण आता आम्ही त्या गोष्टींवर अभ्यास करू. निश्चितच. थँक्यू सो मच. आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा असतील. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा या महत्त्वाच्या मॅचसाठी. तर टॉस येथे संपन्न झालेला आहे आणि टॉस जिंकलाय विजय वाकडे यांनी, जे कर्णधार आहेत एलकुंदे संघाचे. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. वळूयात आपण ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं आणि कॉमेंट्री बॉक्समधून ऐकूयात मनोज कार्वे सरांचा भारदस्त आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच सदाभार कॉमेंटेटर कुमार अजय घरत. तर प्रेक्षको, सामना सुरू आहे मैदानामध्ये. पहिली इनिंग समाप्त झाली आणि धावांचा पाठलाग सुरू होत असताना एक पहिला डॉट आलेला आहे. लॉफ केलाय, हाफ वॉली होतं, सरळ बॅट स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय. कॅच, व्हॉट अ कॅच, सेन्सेशनल स्टफ टेकन, फलंदाज बाद. इनफिल्डच्या डोक्यावर फटका मारचा प्रयत्न झाला काय, आणि अगदी अविस्मरणीय झेल टेपला तो मिस्टर योगेशने. अगदी रिव्हर्सला जात असताना 1983च्या त्या झेलची आठवण झाली आणि लाऊड अपील. लगेच अजून एक धक्का लागतोय. तू मला एसटी दाखवली, बघ मी ती वाकवली. क्लीन बोल्ड.
आल्याने एक उत्साह निर्माण झाला की काय बापगा संघापुढे बघा फक्त 34 धावा उभ्या केल्या 35चं आव्हान घेऊन उतरली सलामीची जोडी दत्ताला लगेच शून्यावरती बाद केलं पहिला डॉट आला त्यानंतर लगेच सुभाषला सुद्धा इथे परतीचा रस्ता दाखवला गोलंदाज ओमकारने ओमकार स्वरूपा रूप गणेशाचे प्रथम तुला वंदितो असे बरेचशी नावं बप्पाची आणि या ओमकारने सुरुवात अशी केली की अगदी झका झोका स्वप्न पूर्ण करणारी सुरुवात करतोय बॉलिंगच्या माध्यमातून बाळामेर यांचा संघ त्यांनी असा बांधलाय की त्यांनी कमी धावसंख्येत सुद्धा अनेक सामने जिंकलेले आहेत तसा सामना होईल का बघायचंय पुढचा चेंडू घेऊन ओमकारचा हा लाफ केला आता मात्र हा चेंडू थांबणार नाहीये थांबू शकणार नाहीये स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड 1 बॉल ऑफ द फेन्स 4 रन्स जी पाटील साहेबांनी इताडेचे आमचे पिच क्युरेटर आहेत ज्यांचं आगमन सुद्धा झालं या सामना बनवण्यासाठी आणि बघा अजून ती खेळपट्टी बघा दोघांसाठी कार्य करते बॅट्समन साठी सुद्धा आणि बॉलर साठी सुद्धा टिपला तिसरा विकेट इथे गारद करतोय बॉलर ओमकार ऑन फायर जबरदस्त खतरनाक बॉलिंग जशी खतरनाक बॅटिंग केली ऋषीने आणि होत्याचं नव्हतं केलं रेकॉर्ड ब्रेक चेसिंग केली या टुर्नामेंट मधली कालपासून आपण पाहतोय सामने प्रेक्षक हो पण तो 71 धावा कुठल्यानंतर सुद्धा इथे खात्री नाही तुम्हाला जिंकायची अशी खेळपट्टी इथे बनलेली आहे असं क्रीडांगण बनवलेलं आहे जे सगळ्यांसाठी समसमान आहे समसमान कायदा इथे राबवलाय सका पाटील साहेबांनी आणि त्यांना या जोडीने रमेश पाटील साहेबांनी सुद्धा मदत केली आहे आम्ही आपल्याला पाहतो रमेशजी पाटील या आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय पिच क्युरेटर समीर आहे मैदानामध्ये आता राज आलाय 3 धक्के लागलेत आमिर आहे आमिरने आधीचा सामना गाजवला होता गिरवला होता आणि त्याला आता बॅट फिरवावी लागेल आता फिरले बॅट आता फ्लिक केलेला आहे अजून एक झेलची दाट शक्यता व्हॉट अ मॅच व्हॉट अ बॉलिंग फॅब्युलस खतरनाक पूर्ण आता जबाबदारी आली ती मागच्या सामन्याचाच आपण पाहतोय की ज्या सामन्यामध्ये आमिरने बॅटिंग केली होती आणि आता त्यालावरती पूर्ण त्याच्यावरती जबाबदारी आलेली आहे जणू काय धावा होत नाहीयेत फक्त धावा झाल्या त्या 4 आणि गडी बाद सुद्धा झाले 4 आता याला काय म्हणायचं काय क्रिकेटचा सामना रंगतोय धावा कुठल्या 34-35 धावांचं आव्हान इथे पेलता येत नाहीये ओमकारने अशी बॉलिंग केली आहे की ह्या 35 नव्हे तर 350 धावा वाटायला लागलेत असं म्हणा हरकत नाही जबरदस्त इथे कठीण करून ठेवलाय सामना ओमकारने पण तो जोपर्यंत मैदानामध्ये आमिर आहे तो त्याची आमिरी नक्की सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल जो पाहतोय पूर्ण चौबाजूला न्याहाळतोय की मला आता तशीच खेळी रिझ्यूम करावी लागणार आहे मागच्या सामन्याप्रमाणे ती वेळ तशी येऊन ठाकलेली आहे मैदानामध्ये अंधार पसरला त्याचं कारण पहिल्या षटकामध्ये 4 धक्के लागलेत त्या धक्क्यातून सावरावं लागेल प्रयत्न करतोय परंतु गोलंदाज इथे अजून झेल टिपतोय विकेट किपर आणि गोलंदाज हवी टोरतोय राहुल पहिल्या चेंडूत विकेटचं पतन 5वा धक्का लागतोय की समोरच्याला हरवलं म्हणजे तुम्ही विजय झालात असं नाहीये तुमचं विजयरथ नेहमी तुम्ही कायम ठेवला पाहिजे बालाजी मेर साहेबांनी नक्की शिकवलं आपल्या या सवंगड्यांना या सोबत्यांना की तुम्ही अशा प्रकारचा खेळ करायचा की तुमची खेळी अगदी वरचढ ठरली पाहिजे आणि प्रत्येक सामन्यामध्ये तुमचा खेळ अगदी उभारला पाहिजे उभारी घेतली पाहिजे त्याला म्हणतात सक्सेसफुल टीम इथे होत असताना जो स्वर्गीय गुरुनाथ चौधरी स्पर्धेमध्ये चॅम्पियन होता संघ इथे अगदी बॅकफुटला धरतोय दरम्यान जानवी तिस्कर साहेबांचं आगमन झालं या तिस्करजी या वेलकम लेफ्ट हँड बॅट्समन नवीन फलंदाज झालाय 2 पायांचं अंतर वाढवलं होतं आणि स्विंग करायचा प्रयत्न केला होता पण चेंडू इतका वेगाने गेला शॉट ऑफ गोल्डलेन की विकेट किपरच्या हातात जाऊन अगदी सुंदर पद्धतीने विसावला इथे धावा होत नाहीत सुंदर फक्त 4 होती थांबलेत आणि 5 गडी बाद झालेत
टिचकर साहेबांनी आम्हाला जे चेंडू दिले ते चेंडूची मजा इथे येते, धावा पण खूप होत आहेत आणि विकेट सुद्धा खूप पाहायला मिळत आहेत. टिचकर साहेब धन्यवाद, तुम्ही चेंडू आम्हाला अचूक दिलेत असं मला हरकत नाहीये. हा फुलरलेनचा चेंडू होता आणि हा सुद्धा डॉट काढलेला आहे गोलंदाज राहुलने. या षटकामध्ये 3 चेंडू टाकलेत, एकही धाव दिली नाही, गडी बाद केलाय तो 5व्या क्रमांकाचा. अर्धी पूर्णपणे खेळी संपुष्टात आणली आहे, उद्ध्वस्त करून टाकली आहे या 2 बॉलरने. आणि आत्ता सुद्धा झेल उडालाय, परंतु क्षेत्ररक्षक थोडंसं हवे आहेत, दूर आहेत. सेफ लँडिंग होते, परंतु त्या दरम्यान सिंगलची प्राप्ती होते. बराच वेळानंतर या ठिकाणी धाव बघायला मिळते, ती म्हणजे आई गावदेवी लोणार संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली 5 वर 5. सप्तरंगी खेळ पाहतो आपण, क्रिकेटचा अविस्मरणीय खेळ पाहतोय. आणि आज तर पूर्णपणे रंग इथे भरतायत, मोठमोठ्या खेळी साकार होत आहेत, चांगले खेळाडू चमकतायत. आता आज सुद्धा ओव्हर बॉलर वेगवान, अगदी सुसाट वेगात मारलेला फटका होता. तितकाच वेगाने लॉंग ऑन येतोय, कव्हर करतोय, फेकी झाली थोडीशी खराब आणि बघा त्या ठिकाणी त्या संधीचं सोनं केलं फलंदाज. 2 धाव पूर्ण करतोय, एका धावेचं रूपांतर 2 मध्ये केलं. आणि धावसंख्या या निलेशच्या धावांच्या माध्यमातून 2 पुढे सरकत असताना 7 वर. लक्ष्य 35 धावांचं दुसरं षटक सुरू आहे. चेंडू कमी होत चालेत. समीकरण चेंज ऑफ पेस, टॉस केलं होतं चेंडूला, ज्याला आपण फ्लाईट म्हणू शकतो. परंतु बघा त्या ठिकाणी सुद्धा फिल्डिंगची जमावट अशी केली की जशी बॉलिंग होते तशी फिल्डिंग सजवलेली आहे. याला म्हणतात तुमच्या अटॅकिंग फिल्डिंग विथ अटॅकिंग बॉलिंग. आणि पाहता पाहता दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली. या 2 षटकांमध्येच अगदी बॅकफुटला धाडलंय आई गावदेवी लोणार संघाला बापगाव संघाने. आणि धावसंख्या झाली ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर ती पाहतोय फक्त अवघी 8. 4 आणि 4. जणू काय प्रत्येकाने जबाबदारी इथे वाटून घेतली की काय असं म्हणायला हरकत नाहीये. पहिल्या षटकात 4 गडी बाद झाले, 4 धावा खर्च केल्या गोलंदाज ओमकारने. आणि त्याच्याच पावलाती पाऊल ठेवून राहुलने सुद्धा अगदी लाजबाब खतरनाक बॉलिंग केली, 4 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद सुद्धा केला. 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आता धावांची गरज आहे, ती म्हणजे आपण म्हणू शकतो 27 required within 6 deliveries for the team of आई गावदेवी लोणार. दुसऱ्या फेरीला सामना सुरू आहे आणि पाहता पाहता सामना शेवटच्या षटकात सुद्धा जाऊन ठेपलेला आहे. जो षटक हाताळलेला गोलंदाज शालिक लॉंग रनअप आहे, राऊंड द विकेट. शालिक होते आक्रमणाचा प्रयत्न आणि आता सुद्धा मोड ऑफ चेंडूच्या खाली पोहोचतोय. आता झेल सोडलाय, आधी सुद्धा कठीण झेल टिपला होता, जो मिड ऑफ अगदी वेगाने गेला होता रिव्हर्स मध्ये कपिल देव स्टाईलने. आणि तो रिव्हर्सला जात असताना अचूक झेल टिपला होता पहिल्याच चेंडूवरती. तसंच काय होईल का बघायचं होतं, परंतु नाही. मोठं नुकसान होऊ शकत नाही आपण, कारण चांगल्या स्थितीमध्ये अजून सुद्धा आहे. पहिली गोष्ट, महत्वाची गोष्ट म्हणजे 5 गडी ओपनिंग पूर्णपणे बाद झालेत. आता जे आहेत ते मिडल आणि टेलेंडर आहेत मैदानामध्ये, ते नक्कीच बॅट फिरवतील. कसं त्याची वेळ तशी आलेली आहे, त्यांच्या पुढे संकट आलेलं आहे. धावसंख्या 9 ऑन द बोर्ड. 35चं लक्ष, अजून 26 धावांचा पाऊस पडावा लागेल. परंतु तिथे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. पंचांनी सांगितलं हा वाईड आहे. बाळा माने सर, चेंडू डाव्या एसटीच्या बाजूने खूप लांबून जातोय आणि गोलंदाज नक्कीच इथे शालिक कमबॅक करून देईल. क्षमता आहे, क्षमता राखणारा संघ आहे. आमने लोणार क्रिकेट असोसिएशन मध्ये अगदी वर चष्मा दबदबा निर्माण करणारा संघ मेहरीलम बापगाव. हो, चेंज ऑफ पेस, चेंडू फ्लाय झाला, रायझिंग डिलिव्हरी होती. वाईट टाकल्यानंतर कमबॅक करतोय, चेंडूला अँगल प्राप्त करतोय गोलंदाज शालिक. त्याच्या बॉलिंगचं सौंदर्य आपण इथे लुटत असताना आता असं वाटतं की हा सामना फक्त औपचारिक पुरता शिल्लक राहिलेला आहे की काय. मोठ्या फटकांपासून वंचित ठेवलंय. या षटकामध्ये मला तरी वाटतं की चौकार वगळता त्यानंतर मोठा फटका दिसला नाहीये, जो पहिल्या षटकात आला होता ओमकारच्या षटकामध्ये. आता सुद्धा खूपच दुरून बॅट फिरवली आणि झेल टिपला जातोय. अजून एक धक्का लागत असताना पत्त्याचं घर जसं कोसळतं एखादा गार वारा आल्यानंतर, तसं वाऱ्याप्रमाणे इथे घर कोसळले पत्त्याचं. बॅटिंग लाईन पुढे धारत ती कोसळली आहे. 6वा गडी गारद होतोय आई गावदेवी लोणार संघ बॅकफुटवर. बाळामेर आमच्या व्यासपीठावरती त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पसरलंय की त्यांचा संघ हा सामना जिंकण्याच्या पूर्णपणे तयारीमध्येच आहे. सुगंध तर कोसळलाय, पसरलाय
आणि बाबगापर्यंत पोहोचलाय सुद्धा असं म्हणा हरकत नाही. त्याचं कारण चांगली अचूक नीती वापरून बॉलिंग केली जाते. हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. शून्य धाव घेतली जाते. धावसंख्या स्थिर. मोठा फरक आहे. 11 धावसंख्या. अजून जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे 2. टो वरती लागलाय पुढच्या टोकाला. हा हवेत जाणारा फटका आणि झेल टिपला लॉंग ऑनला. अजून एक गडी गारद आपण पाहतोय काय जितक्या धावा होत्या तितकंच विकेटचं पतन होत असताना इथे 7वा गडी बाद होतोय लोणार संघाचा. नर्वस मॅच कुठल्या सन्मान घेणार आहोत आणि त्यांचं परफॉर्मन्स सुद्धा सुंदर राहिले. अजून एक गडी बाद होण्याची दाट शक्यता. दॅट्स इट अगदी आहात करूया. चांगलं व्यक्तिमत्व आणि शांत व्यक्तिमत्व. संघ त्यांचा अग्रेसिव्ह मध्ये खूप खेळत असतो. छान. आणि आज त्यांनी 2 सामने जिंकलेत. आपण बाळारामजी मेर साहेबांना हे त्याची सन्मान देतोय.